प्रेक्षकांच्या माहितीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस साफ ट्रॅकर हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अक्षरशः जर आपण पाहिलं तर नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र चेंडू एसटीच्या मागे एक धाव या ठिकाणी देखील प्राप्त केली जाईल. धावसंख्या आपण 2 पाहतोय. सकाळपासून आपण मनीष पाटील पाहतोय 60 धावा 70 धावा, अक्षरशः आपण 80हून अधिक धावा देखील या मैदानात पूल करण्याचा प्रयत्न होता. पूल मात्र प्रॉमिसिंग नाही. हा फटका त्या ठिकाणी फसतोय आणि अक्षरशः मित्र म्हणेल त्या ठिकाणी झेलची संधी देखील निर्माण केली होती गोलंदाजानं. मात्र त्या ठिकाणी तो झेल ड्रॉप होतोय. 2 धाव मिळतील या फटक्यावर. संघ तब्बल पोचतोय तो म्हणजे 4 या धावसंख्येवर. निष्ठावंत चषक 2023 रवी बुंबक सातत्यानं आपण RK वर्तकनगर या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये किंवा RKच्या स्पर्धेमध्ये आपण सातत्यानं या गोलंदाजाला खेळताना पाहतोय. सुरेख चेंडू हाताळला जातोय. हा चेंडू खोलवर टप्प्यात होता. यॉर्करचा मारा या ठिकाणी केला होता. जवळपास ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर म्हणजेच वाईट यॉर्कर हा चेंडू हाताळला होता. अनुभव आहे. मोठमोठ्या संघांच्या माध्यमातून सातत्यानं व्यावसायिक क्रिकेट देखील रवी बुंबकच्या माध्यमातून खेळलं जात आहे. आणि या ठिकाणी मात्र आपला अनुभव शेअर करताना बॅटिंग ऑर्डर पॉवर प्ले सुरू आहे. मॅन्डेटरी आपण पॉवर प्ले पाहतोय आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये मात्र अप्रतिम षटक हाताळताना रवी बुंबक. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 5. यावेळेस असं वाटलं होतं बॅटरला की हा चेंडू कदाचित लाईन सोडून जातो की काय. मात्र चेंडू पडल्यानंतर काहीसा आत आला. अप्रतिम लाईन ऑफ द लेंथ हा अनुभव आहे. लक्षात ठेवा, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामधील आणि तो अनुभव मात्र आपल्या या मैदानावर शेअर करताना रवी बुंबक. हा मोठा फटका इथे मात्र नक्कीच या हवेच्या स्वारावर आणि जवळजवळ या भगव्या वादळामध्ये हा चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. भारतजी या षटकाची टीम आई गावदेवी एक्सर या संघासाठी 5 बॉलपर्यंत स्ट्रगल पाहायला मिळालं. पण आता जो हवेचा झोत आहे तो मात्र ओळखलेला आहे फलंदाजाने. त्याच दिशेनं फक्त लिस्ट एफर्ट लावताना स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॅट्सविंग प्रॉपर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे शेवटच्या बॉलवर उत्तुंग षटकार रोहित राजपूतच्या बॅटमधून आला आणि आई गावदेवी एक्सर या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 11 धावा. एक चांगली पॉझिटिव्ह स्टार्ट मिळते. या ठिकाणी अजून एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे मीरा भाईंदर नगरीमध्ये. राई गावाचा मानाचा चषक 2023 शनिवार दिनांक 25 मार्च 2023 ही एकदिवसीय स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचं पहिलं बक्षीस असेल रोख रक्कम 1 लाख रुपये आणि द्वितीय बक्षीस असणार आहे रोख रक्कम 50,000 रुपये. प्रवेश फी 20,000 आहे. या स्पर्धेत मीरा भाईंदरचे 4 संघ खेळतील आणि महानगरपालिका क्षेत्रातील 4 संघ म्हणजे ठाणे म्हणा, वसई विरार म्हणा, मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, पनवेल या क्षेत्रातील 4 संघ खेळू शकतील. ही स्पर्धा खेळायची असेल तर आपण संगीत मात्रे, जयेश पाटील, संदीप चव्हाण किंवा मोहित पाटील किंवा या समालोचन कक्षाशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. तर नक्कीच सुरुवात मनीष सिंगल आणि डबलनं केली होती. मात्र रवी बुंबक यांच्या त्या शेवटच्या चेंडूवर केलेला प्रहार आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं धावसंख्येला आलेला तो आकार. संघ तब्बल पोचतोय 11 या धावसंख्येवर. नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जुचंद्र स्टेशन एंडच्या दिशेतून शिवांश हा गोलंदाज आपण पाहतो. स्ट्राईक एंडला बॅटर आहे. यावेळेस हा चेंडू शपल लावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. जवळजवळ आपण विचार केला तर ऑफस्टिकच्या बाहेर जागा बनवली होती आणि फाईनच्या दिशेनं खेळण्याचा हा प्रयत्न केला होता. मात्र वेगवान चेंडू हाताळला जातोय तो म्हणजे शिवांश या गोलंदाजाच्या माध्यमातून. एका साईडला आपण पाहतोय RK वर्तकनगर म्हणजे आज जवळपास RKचे 3 संघ आज खेळताना आपल्याला दिसते. RK सफाळा पाहिला आपण, RK आपण कोपरी पाहिला आणि RK इथे आपण पाहतोय वर्तकनगर. यावेळेस भरपूर वेळ होता. चेंडूला पाहिलं, निहाळलं आणि त्यानंतर मात्र या चेंडूला सरळ खेळून दिलं फाईनच्या दिशेनं. अप्रतिम फटका, फाईन शॉट, चौकार, 4 धावा. थँक्यू. बघा लवचिक शरीरयष्टी आहे गौरव म्हात्रेची, त्याचमुळे तो लगेचच शफल अक्रॉस येतोय आणि यावेळेस शॉट ऑफ गुड लेंथला बॉल पीच झाला होता शिवांचा आणि या
ऑपॉर्च्युनिटीचा वापर करताना बॉलला खेळलंय लॉंग लेग आणि फाईन लेग झोनमध्ये आणि त्या 4 धावा सहजतेने वसूल केलेल्या आहेत गौरवने आणि धावसंख्येचा आलेख थोडासा वधारलेला आहे. धावसंख्या पोचते 15 या आकड्यावर. आलेख वाढवावा लागेल मनीष, कारण आपण 6 षटकांचे सामने खेळतोय आणि या 6 षटकांच्या सामन्यामध्ये मॅक्झिमम 60 ते 70 धावा यावेळेस फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे येऊन या चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, कारण आपण जो लॉंग ऑफ पाहतोय हा पूर्णतः रिकामा आहे. इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न माणस दाखवला होता बॅटरनं, मात्र चेंडू निघून जातो एस टीच्या मागे. कारण इथे पूर्णतः कल्पना आहे आई गावदेवी एक्सर या संघाला, कारण बरेचसे सामने त्याने देखील या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि त्यानुसारच किती धावा महत्त्वाच्या असतील आणि त्यानुसारच त्यांनी नक्कीच एक टार्गेट सेट केलं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं तोच टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजेच अक्षरशः म्हणायचं गेलं तर गोलंदाजाची कमकुवत बाजू कोणती आहे ही बरोबर ओळखलेली आहे. फलंदाजाची कमकुवत बाजू कोणती आहे ही बरोबर ओळखलेली आहे ती गोलंदाजांना. वारंवार त्याच पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत. बॅटरपासून लांब राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र गोलंदाज करतोय, तो म्हणजे शिवांश. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस स्विचिटचा फटका इनफिल्डच्या वरून, चेंडू मात्र निघून जाईल, तो म्हणजेच ऑफ साईडला नाही आहे. अंतिम क्षणी अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाला. दोघांमध्ये नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने ताळमेळ पाहायला मिळाला. ह्या नक्कीच हा चौकार थांबवण्यामध्ये कामयाब होतोय. मात्र मिळतील त्या धावा 2. शेवटच्या टप्प्यापर्यंत मात्र तो प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा स्तुत्य होता, कौतुकास्पद होता आणि आपल्या संघासाठी त्यांनी वाचवलेल्या धावा. या ठिकाणी आपण 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आपण चेक करणार आहोत की बॉल अडवताना मात्र क्षेत्ररक्षकाची मेहनत कशी होती, त्याच्या संघाच्या हितासाठी आहे की या ठिकाणी 4 धावा मिळतील आई गावदेवी एक्सरला. त्यासाठी आपण वीर नायल सरांना आमंत्रित केलेलं आहे. आमच्या PCR रूममध्ये चेक केलं जाईल की 4 आहेत की 2 आहेत, पण खरं स्तुत्य आणि कौतुकास्पद प्रयत्न क्षेत्ररक्षकांचे पाहायला मिळाले. अप्रतिम मनीष, काय जो एफर्ट लावला गेला, कारण धावसंख्या ही मौल्यवान असते. कारण धावा बॅटने येऊ द्या किंवा धावा एखाद्या फिल्डर्सना आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थांबवल्या तर या सर्व ज्या धावा आहेत या मौल्यवान आहेत. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून प्रत्येक धाव ही मौल्यवान आहे, लक्षात ठेवा. आणि इथे मात्र काय या धावा अडवलेल्या आहेत की हा चौकार आहे, सेफ आहेत. पंच म्हणतात की सेफ आहे, म्हणजे या फक्त 2 धावा गृहीत धरल्या जातील. सांघिक धावसंख्या आपण फलकावर पाहतोय 17. विरळ नायर सर आपण पाहतोय या ठिकाणी थर्ड पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस स्कूप करायचा होता. इथे देखील आपण पाहिलं मनीष तर ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी गेला होता, कारण वारंवार जे क्षेत्र रिकाम आहे जवळपास फाईन लॉंग लेग जे क्षेत्र रिकाम आहे, त्यानंतर लॉंग ऑफ रिकाम आहे, याच क्षेत्रामध्ये वारंवार खेळण्याचा प्रयत्न त्याकडे केला जातोय. बॅटर आपण पाहतोय गौरव मात्रे यांच्याकडून. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण फलकावर पाहतोय 17 धावा. या घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. डीजे जास्त लवचिकता काय उपयोगाची नसते क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुमच्याकडे चांगलं स्ट्रोक सिलेक्शन नसलं, आणि तेच पाहायला मिळालं गौरव मात्रेच्या माध्यमातून. कारण तो प्रयत्न करतो बिहाइंड द विकेट जास्तीत जास्त खेळण्याचं, पण मात्र खूप कमी वेळा स्ट्रोक कनेक्ट झाला. फक्त 1 चौकार त्याच्या बॅटमधून जास्तीत जास्त डॉट बॉल पर्सेंटेज या डावावर. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय रवी बुंबक यांना पाहतोय. म्हणजेच आपण पहिल्या सामन्यामध्ये जो खेळ पाहिला होता, खास करून नक्कीच ज्याप्रमाणे कासार वडवली संघ विजयी झाला, लखन जाधव याचा नक्कीच मी उल्लेख करेल. कारण हवेच्या दिशेने जी षटका आहेत ती लखन जाधव याने हाताळली, कारण महत्त्वपूर्ण गोलंदाज होता. आणि यावेळेस RK वर्तकनगर या संघाचा महत्त्वाचा गोलंदाज कोण, तर रवी बुंबक यांच्याकडे नक्कीच पहिलं बोर्ड दाखवलं जाईल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर यावेळेस देखील हवेच्या दिशेनं मात्र रवी बुंबक यांचा वापर वेळोवेळी केला जातोय. वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातो. 1 धाव मध्ये भर, धावसंख्या 19.
तर सुरुवात या ठिकाणी चांगली व्हावी प्रत्येकाचा हाच प्रयत्न असतो. रवी बुंबक हा तर अचूकतेच माहेरकर असलेला रवी बुंबकने नेहमीच एक सुरुवात वन साइड वर्तकनगर या संघाला मिळवून दिलेली आहे. म्हणून त्याचमुळे वारंवार त्याच गोलंदाजावर विश्वास ठेवला जातो. पण या ठिकाणी सुरुवात करताना मात्र डॉट बॉल एक चांगली सुरुवात, धावसंख्या 19 झाले. ओव्हर द विकेट क्रॉस बेटेड आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पूल करायचा होता, तितकंसं एलिव्हेशन मिळत नाही. क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी चुकतंय आणि लगेच एकाच्या बदल्यात मिळते 4 धावा. हा असेल नशिबाचा चौकार. बॉल जातोय काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करताना 4 धावांसाठी 4. बघा विकेट अजून एकही मिळवला नाहीये आर के वर्तकनगर या संघाने. फुल टॉस ऑन साइडला, बॅट्सविंग प्रॉपर आहे आणि बॉल बाउन्स होऊन पोहोचतोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. आता मात्र लय पकडलेली आहे आई गावदेवी एक्सर या संघाने. बॅक टू बॅक 2 चौकार, धावसंख्या पोहोचते 27 वर. आणि मनीष मागाशी तू म्हटलं नक्कीच विश्वासू गोलंदाज आहे आणि महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. मात्र या गोलंदाजाच्या अगेन्स्टच मात्र मोठमोठे फटके खेळले जात आहेत. रवी बुंबकच्या विषयी म्हणायचं की पहिल्या षटकामध्ये देखील शेवटच्या चेंडूवर रवीचा आला होता षटकार आणि जवळपास आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक हाताळताना देखील एक जवळपास 2 चौकार. पण पिचिंग प्रॉपर नसली तर रवी तरी काय करेल. शॉर्ट ऑफ लेन होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न. बघा हवेची आहे 7 आणि त्याचमुळे होईल धावांची बरसात. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नर क्लिअर करताना 6 धावांसाठी षटकार, सिक्सर. ही स्पर्धा आपण पाहतोय निष्ठावंत चषक 2023. धावसंख्या झालेली आहे 33 धावा. षटकामध्ये रवीने खर्च केलेला आहे 14 धावा. बॉल साताळलेल्या आहेत एकूण आतापर्यंत 16 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याचमुळे एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर आतापर्यंत रवीच्या वतीनं आहेत 14 धावा. बॉल साताळलेल्या आहेत एकूण आतापर्यंत 16 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याचमुळे एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर आतापर्यंत रवीच्या वतीनं हाताळलं गेलेलं आहे. धावसंख्या 33. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल क्लिअर करेल साइड स्क्रीन, बॉल जाईल सीमा रेषा पार. मिळतील या धावा 4. क्रिकेटच्या खेळात थँक्यू. 4ची हुडते धावा. धावसंख्या पोचते बिनबाद 37 धावा. रवी तयार. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर, बॉडीला रोल केले पूल. बॉल पोचते स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फंबल होते. मिळते लगेच 7 धावांची. एकाच्या बदल्यात मिळतात 2 धावा. आई गावदेवी एक्सर या संघाने काय जबरदस्त पुनरागमन केलेलं आहे या 3ऱ्या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी एक्सर या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 39 धावा. घेऊ एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आपापल्या 12th मॅननी ड्रिंक्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचंय. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. थँक्यू.
सर्वोत्कृष्ट सलामी या विषयावर आपण येऊया, कारण या अगोदर आपण पाहिलं तर दीपेश पाटील व जितेश पाटील या दोघांची अंकुशमती दत्ताळ या संघासाठी 45 धावांची सलामी 17 बॉल्समध्ये पाहायला मिळाली होती आणि तो संघ खेळला होता पांडू स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात. आता आपण या सामन्याच्या दिशेने येऊया. आतापर्यंत 18 बॉल्समध्ये 39 धावांची नाबाद भागीदारी पहिल्या विकेटसाठी बनवली गेलेली आहे आणि त्याचमुळे एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये पोहोचलेला आहे आई गावदेवी एक्सर भारत सर. नक्कीच कारण वर्धकनगर या संघाच्या अगेन्स्ट मनीष जर एखादा धावफलक उभा करायचा असेल तर तो सत्ताच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. 6 षटकांचे सामने आणि कमी कौतुकास्पद नक्कीच म्हणेल यावेळेस गावदेवी एक्सर संघाच्या बॅटरना काय केलेलं आहे तर महत्त्वाचा जो गोलंदाज आहे आर के वर्धकनगर या संघाचा त्या गोलंदाजाला टार्गेट केलं आहे. ज्या गोलंदाजावर विश्वास होता त्या गोलंदाजावर मात्र टार्गेट केलं गेलं. रवी बुंबक यांच्या स्पेलविषयी म्हणायचं गेलं तर 2 षटकं रवीनं हाताळली आणि 2 षटकांमध्ये तब्बल रवीनं धावा ह्या खर्च केल्या. मनीषच्या 33 धावा. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर धावा आहेत. धावसंख्या 39 नंबर 4चं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय शिवांश येतोय आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस हा चेंडू पडल्यावर काहीसा आत येतोय बॅकफुटला जाऊन बॅटर मात्र या चेंडूला फक्त डिफेन्स करतोय. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 40. सुरुवात चांगली आहे आणि शेवट देखील नक्कीच याचप्रमाणे मनीष पाटील झाला तर नक्कीच 17हून अधिक धावा पाहायला मिळतील, कारण जी ड्रिंक ब्रेक जी मधली वेळ आहे जी पाण्याची वेळ आहे या मधल्या वेळेनं आणि या जवळपास बरंचसं चित्र आपण बदलताना पाहिलं होतं. सकाळपासून देखील आपण पाहिलं अजिंक्यच्या बाजूनं ती मधली वेळ सकाळच्या वेळेमध्ये लागली गेली होती. म्हणजे तो पाठ जर आपण पाहिला तर नशिबाची साथ म्हणजे मधल्या वेळेनं साथ दिली होती अजिंक्यची. हा देखील जो मधला वेळ पाण्याचा वेळ आहे हा मात्र इथून कोणाच्या बाजूनं इथून काय सामना टर्नअप होईल की ज्या वेगानं खेळ सुरू केलेला आहे गावदेवी एक्सरनं त्याच वेगानं सामना एंडपर्यंत येईल. यावेळेस इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार मोडीत काढण्यासाठी इनसाइड आउटचा खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला प्रेक्षकांना आणि एक चांगला स्ट्रोक सजवलेला आहे गौरव म्हात्रे आणि धावसंख्या पोहोचते आई गावदेवी एक्सर संघाची 44 धावा. बघा सर्वोत्तम भागीदारी आतापर्यंत प्रणय पाटील आणि अजय पाटील या फलंदाजांची पाहायला मिळाली. आता 46 धावांची आणि या 2 फलंदाजी आतापर्यंत नाबाद 44 म्हणजे विक्रम हे मोडीत काढण्यासाठी बनवले जातात. आणि हे जे मैदान जे आहे हे खास करून नवीन विक्रम रचण्यासाठी जे मैदान आहे. बरेचसे आपण विक्रम या ठिकाणी रचताना देखील पाहिलेले आहेत आणि मोडताना देखील पाहिलेले आहेत. इथे मात्र स्विच हिट खेळायचं होतं. बीट होतो यष्टीरक्षक बीट होतो बॅटर. 1 धाव इथे पूर्ण एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट त्या ठिकाणी केलं गेलं. गुड रनिंग बीट द विकेट. पंचांकडून मात्र वाईटचा इशारा. 3 धावा तर मिळतील. 3ऱ्या धावेचा इथे कॉल आणि या बघता 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. म्हणजेच 3+1 हा देखील चौकार. मनीष पाटील. धावसंख्या झालेली आहे 48 आणि एकाच बॉलवर 2 विक्रम नोंदवले गेलेले आहेत. या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट सलामी आणि सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे 48 धावांची नाबाद 48 धावांची भागीदारी. आता पुढच्या बॉलवर अजून एक विक्रम नोंदवला जाऊ शकेल. नाबाद सांघिक अर्धशतक. क्या बात आहे. थँक्यू संजयजी म्हात्रे. खूप महान कार्य आहे संजयचं, कारण प्रत्येक स्पर्धेचा अपडेट आणि जवळजवळ 10 ते 12 वर्षाचा इतिहास देखील संजयच्या माध्यमातून एखाद्या समालोचकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. थँक्यू संजय म्हात्रे. इथे मात्र हा हाफ ट्रॅकर होता. यावेळेस चेंडूला फक्त पंच करण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळला गेला. आउटसाईड ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची सांगता. इथून मी म्हटलं होतं की हा मधला वेळ कोणासाठी. एक्सर ज्या वेगानं सुरू आहे खेळ एक्सर संघाचा त्याच वेगानं जर एक्सर संघ खेळत राहिला तर नक्कीच जी अपेक्षा आहे 65-70 या 70च्या पलीकडे ही धावसंख्या होऊ शकेल. मात्र इथून जर कमबॅक केलं तर नक्कीच मी तर म्हणेल की जवळपास 60च्या आसपास थांबवता येईल गावदेवी एक्सर या संघाला वर्धकनगर संघाकडून. शप्पा लावून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पीठ होतोय तो म्हणजेच बॅटर. एक्सचेंजच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेक. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि या स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी पार्टनरशिप मात्र तुटली गेली. विकेट त्या ठिकाणी पडली गेली. बॅक साईडला जातो तो म्हणजेच बॅटर मिस्टर
मला असं वाटतं सॅक्रिफाईस केलं असावं, कारण रोहित राजपूतच्या बॅटमधून तितकाशा धावा आल्या नव्हत्या. त्याने एकंदरीत बॉल घेतले होते 6 आणि 6 बॉल्समध्ये फक्त त्याला 8 धावा बनवता आल्या होत्या. आणि एका बाजूने गौरव मात्रे याने सिंहाचा वाटा उचलेला आहे या भागीदारीमध्ये. त्याचमुळे नवीन फलंदाजाचं येणं हे गरजेचं होऊन बसलं होतं. आणि नवीन फलंदाज अटॅकिंग बॅटर भावेश मात्रे 3ऱ्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच हे देखील प्लॅनिंग असेल, कारण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे, लक्षात ठेवा. आणि क्रिकेटमध्ये प्लॅन ए आणि प्लॅन बी हा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. इथे हा नक्कीच विचार केला असेल गौरव मात्रेनं की आता मात्र या ठिकाणी फ्रेश बॅटर येणं गरजेचं आहे. यावेळेस स्विचिटचा फटका सक्सेसफुल, चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन. Thank you. काय कलात्मक फटकेबाजी सुरू आहे. निर्भीड बिनधास्त निर्धास्त फलंदाजी गौरव म्हात्रेची पाहायला मिळते. पुढे का होईल तो विचार करत नाही. मला माझ्या संघासाठी जास्तीत जास्त धावा बनवायचा आहे, तोच प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळाला. अर्धशतक सांघिक पूर्ण झालेला आहे. आई गावदेवी एकसर या संघाचं 52 धावा, वैयक्तिक खेळतोय 38 धावांवर. आणि अजून एक रेकॉर्ड कुठेतरी आता तो गवसणी करू शकतोय. 14 बॉल्समध्ये 41 धावा बनवल्या होत्या, ते म्हणजेच सतीश कोहलीने. आणि आता पाहूया या स्पर्धेतली वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या बनवेल का गौरव म्हात्रे. इतिहासवर इतिहास रचले जाते त्या ठिकाणी. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न मानस दाखवला होता. चेंडू मात्र जातोय पॉईंट कव्हर रिझनमध्ये. इथे देखील शतरक्षकाला चकून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आलया धरती बरी हो, हिंदू जगती मानान बाळासाहेबांची किमया न्यारी हो. थँक्यू. रिव्हर्स स्वीपचा हा शानदार जानदार फटक्याचा आविष्कार केलेला आहे गौरव म्हात्रेने. आणि तो उजव्या हाताने कमी आणि डाव्या हाताने जास्त खेळतोय. आणि आता तो वैयक्तिक रेकॉर्ड मेकर बनलेला आहे. या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत त्याच्या नावावर वैयक्तिक आहे 42 नाबाद. आणि सांघिक धावसंख्या आई गावदेवी एकसर या संघाची 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 56 धावा 56 धावा 1 गडी बाद आई गावदेवी एकसर 4 षटकाचा खेळ संपलाय. म्हणायचं गेलं तर अब तक 56. इथून मात्र नक्कीच धावसंख्येचा वेग वाढू शकेल. फ्रेश बॅटर आपण गौरवच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भावेश मात्रे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि 5वं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय विकी यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. मात्र अप्रतिम फलंदाजी खरोखरच गौरव मात्रे दर्जेदार फलंदाजी एका बाजूनं किल्ला लढवत आहे म्हणायला काही हरकत नाही आहे. 1 मॅन आर्मी हा नक्कीच क्रिकेटमधलं सांघिक खेळ आहे. मात्र आज मैदानाच्या आतमध्ये गौरव गौरव आणि गौरव दर्जेदार खेळी. 5व्या षटकाची होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय विकी विश्वकर्मा. 5व्या क्रमांकावर फ्रेश बॉलर यूज केला जाते. ओव्हर द विकेट ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. लॉफ्ट केलंय ऑन साईडला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. होणार नाहीये चूक आणि विकेटची पूर्ण केली आहे भूक. चाललेलं असताना रोहित राजपूतचं परत जाणं महत्वाचं होतं का? भावेश मात्र आल्यानंतर धावांचा वेग वाढू शकत होता का? पण भावेश मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे. तर भारतजी या घडामोडीबद्दल आपलं भाष्य काय असेल? नक्कीच, कारण जी जोडी जमली होती ती अप्रतिमरित्या मनीष जोडी जमली होती. इथे नक्कीच ही विकेट जी सॅक्रिफाईस केली गेली ती विकेट सॅक्रिफाईस करण्याची काही आवश्यकता नव्हती. जरी नक्कीच धावा कमी आल्या होत्या भावेश माफ करा म्हणजेच रोहित राजपूत यांच्या बॅटमधून, मात्र साथ चांगली रोहित देत होता गौरव मात्रे यांना. आणि त्यानुसार ती विकेट सॅक्रिफाईस केली. त्यानंतर न्यू बॅटर आपण पाहिला मनीष आला होता, तो म्हणजेच भावेश मात्रे तो देखील गोल्डन डकच्या स्वरूपात बाद झाला. पहिल्याच बॉलवर तो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यानंतर अजून एक षटक बाकी होतं. एका बाजूने गौरव मात्रे चांगला खेळ करतोय आणि त्याला मात्र साथ देण्याऐवजी स्वतःवरचा विश्वास तो दाखवायला गेला, पण मात्र विश्वास साधा ठरू शकला नाही. आता नवीन फलंदाज अक्षय मात्रे येतोय.
अक्षय मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला, फोर्स करायचा होता. दरम्यान लेग बाईटची एक धाव मिळते आई गावदेवी एक्सर या संघाला आणि धावसंख्या पोहोचते 57 या आकड्यावर. आतापर्यंत आपण जर स्टॅट्सचा विचार केला गौरव म्हात्रेच्या, तर गौरवने आतापर्यंत एक उत्तुंग षटकार ठोकलेला आहे आणि एकंदरीत 7 चौकार त्याच्या बॅटमधून आणलेले आहेत. त्याचमुळे खूप कमी टेनिस बॉल क्रिकेटपटू असतात जे जास्तीत जास्त चौकारांवर निर्भर असतात आणि या ठिकाणी खूप चांगले ग्राउंड स्ट्रोक आणि कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाले गौरव म्हात्रेच्या बॅटमधून. बॉल खूप जास्त उसळला आणि त्याचमुळे उंचीचा दाखला घेताना पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. विकी विश्वकर्मा विकेट टेकर ठरलाय जरूर, पण त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. एक बाउन्सर त्याने हाताळलाय, तो मात्र कुठेतरी उंच होता, अतिरिक्त उंचीचा होता. फुलनचा बॉल होता, बॅकफुटला बॅलन्स करा, ऑन साइडला लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी पोहोचेल बॉलवर आणि एक चांगला कॅच कंप्लीट केलाय आणि अर्धशतक हुकलेला आहे गौरव म्हात्रेच. फलंदाज होतोय बाद तिसरा आई गावदेवी एक्सर. म्हणून क्रिकेटमध्ये तुमचे सर्व प्लॅन्स तुमच्या संघाच्या फायद्यासाठी असू शकत नाही आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 18 बॉल्समध्ये 42 धावा करून बाद झालेला आहे गौरव म्हात्रे आणि या अगोदर आपण त्याचे स्टॅट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले होते आणि तो एक कलात्मक फलंदाज आहे नो डाऊट, पण मात्र कधी कधी म्हणतात ना की गोलंदाज तुमच्यावर हावी होतो आणि तेच झालेलं आहे. आणि या ठिकाणी विकी विश्वकर्मा या गोलंदाजाने मात्र कंबरडं फोडण्याचं काम केलं आई गावदेवीच्या स्टार्टिंग ऑर्डरचं, कारण त्यामध्ये आपण पाहिलं तर पहिला फलंदाज बाद झाला तो भावेश म्हात्रे, त्यानंतर आता आपण पाहिलं तर आता गौरव म्हात्रे हा देखील एक अटॅकिंग बॅटर बाद झालेला आहे आणि आता अक्षय म्हात्रे आणि सिद्धेश तोरसकर या फलंदाजांवर आता जबाबदारी आलेली आहे. म्हणतात की खेळाडूंच्या खांद्यावर जितकी जबाबदारी टाकाल त्यांचे खांदे मजबूत होतात. पाहूया मजबूत खांद्यांची फलंदाजी पाहायला मिळते की मजबूत खांद्यांची गोलंदाजी या पुढच्या 2 षटकांवर. आतापर्यंत या षटकाचा आढावा घेतला, बॉल फेकून झाले 4, धावसंख्या 3 गडी बाद 58 झालेली आहे. चला जास्त वेळ नाही विकी, आपण तयारीत राहा. ओव्हर द विकेट, स्टेप आउट झाले, ब्लाइंड स्ट्रोक. फक्त पुढे येऊन खेळण्याचा निर्धार होता, त्यामध्ये ती आत्मीयता आणि स्ट्रोक सिलेक्शन नव्हतं आणि म्हणूनच जातोय हा डॉट बॉल हाय बाय करत फलंदाजाला जशा हातात विसावतोय. शेवटचा बॉल असेल या 5व्या षटकातला. या षटकावर आपण जर पाहिलं तर धावा खर्च केलेला फक्त 2 आणि 2 विकेट मिळवलेल्या आहेत विकेटने. एक कम्पॅरेटिव्हली चांगली बॉलिंग, इकॉनॉमिकल विकेट टेकर, रिपिटेशन ऑफ सेम डिलिव्हरी, प्रिव्हियस डिलिव्हरी. जातोय डॉट बॉल. दरम्यान 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांत समाप्त धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच 58 धावा. गडीबाद झाले 3 गडीबाद 58 धावा. थँक्यू विजय. खरोखरच समाज कार्य हे म्हणी ध्येय आहे मोहनदादांच्या आणि आतापर्यंत मित्रांनो दादांविषयी जर म्हणायचं गेलं तर समाजकार्याच्या माध्यमातून अनेक कामं ही दादाने केलेले आहेत. कोणत्याही त्यावेळेस मी तर म्हणेल की खुर्चीचा लोभ नव्हता. अनेकांना ऑफर देखील केल्या होत्या की राजकीय क्षेत्राशी आपण जॉईन व्हा, तर देखील त्या ठिकाणी ते क्षेत्र नाकारलं. यावेळेस पंच करतोय, चेंडू मात्र निघून जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका यावेळेस पंच केलं गेलं होतं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला, कारण हे शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर आणि म्हणायचं गेलं तर हाणामारीचं षटक. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा करता येतील त्या कराव्या लागतील. यावेळेस जागा बनवली, स्कूप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला. शॉर्टलेग त्या ठिकाणी होता.
इनफील्डच्या आतमध्ये हा कॅच मात्र या ठिकाणी कॅरी केला गेला. विकेट या ठिकाणी घेतली जात आहे. बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर अक्षय डीजे. थँक्यू. अनाथांचा कैवारी मोहनदादांचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकत आहात. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर षटक सुरू आहे ते शेवटचं. धावसंख्या आपण पाहतोय 62 धावा अपेक्षा केली होती. सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की 70च्या घरामध्ये जाणं गरजेचं आहे एकविरा एक्सर या संघाला, कारण आर के वर्तकनगर हा संघ समोर आहे. त्यामुळे मॅक्झिमम 6 षटकांमध्ये 70 या 70च्या पलीकडे म्हणजे ज्याचं अधिक जर धावा झाल्या तर तुमचा प्लस पॉईंट असेल. उर्वरित चेंडूंचा खेळ अजूनही आहे तो 4. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. यॉर्करच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला गेला गोलंदाजामार्फत. वेगवान हा चेंडू होता. हा चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही आहे. मात्र आणखीन एक विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय तर गावदेवी एक्सर या संघाची बाद होतोय तो म्हणजे तेजस. विकेट डाऊन. शिवसेना युवा सेना पुरस्कृत द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित निष्ठावंत चषक 2023 आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सांघिक धावसंख्या आपण 62 पाहतोय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी आपण गोलंदाज मित्रांनो पाहतोय जिग्नेश यादव. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 62 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र केलेलं कमबॅक. वेल डन. स्लॉग ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा प्लॅनिंग असेल आर के वर्तकनगर या संघाची. मात्र इथे जर आपण विचार केला तर प्रत्येक जो बॅटर आहे गावदेवी एक्सर हा संघ जोराने वाहत आहे आणि त्याच ठिकाणी नक्कीच प्रत्येक चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. फर्स्ट टेस्ट बॉक्स तुम्हाला हवा आहे का? त्या ठिकाणी मला वाटतं एखाद्या फिल्डरला इजा होतोय. फर्स्ट टेस्ट बॉक्स हवा असेल तर या ठिकाणी फर्स्ट टेस्ट बॉक्स अवेलेबल आहे. जरा पहा तिकडे. आयोजकांना विनंती करतो फर्स्ट टेस्ट बॉक्स त्या ठिकाणी घेऊन जा. व्यवस्थित आहेस का मित्रा? फर्स्ट टेस्ट बॉक्स तुझ्याजवळ आलेला आहे. एखाद्या मेडिसिनची तुला गरज असेल तर प्लीज. अनेक नावाने आपण या स्पर्धेची ओळख पाहतोय. पंचकृषीमधील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची आपण ही स्पर्धा या जुचंद्रच्या नगरीमध्ये खेळत आहोत. निष्ठावंत चषक 2023. पूर्वी आपण नक्कीच द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशन चषक आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण मित्रांनो या संपूर्ण पंचकृषीमध्ये प्रथमच आपण मित्रांनो मुख्यमंत्री चषक देखील या ठिकाणी पाहिलं होतं. अनेक नावं आतापर्यंत आपण या स्पर्धेची पाहिलेली आहेत. आज आपण पाहतो निष्ठावंत चषक म्हणून या स्पर्धेची ओळख आज संपूर्ण पंचकृषीमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या थांबली आहे ती 62. या धावसंख्येवर येणारे 3 चेंडू, येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर 10 धावा आल्या तर 72च्या घरामध्ये जाऊ शकेल. एका येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर मात्र 70च्या आत थांबवलं जाईल. चालेल, ओके. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय जुचंद्र स्टेशन एंडच्या दिशेनं. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सिद्धेश. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा आत येतोय. हा देखील चेंडू आपण पाहिला तर निर्धाव चेंडूची सांगता. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय. हवेचा झोत आहे आणि त्या कारणास्तव मात्र हवेच्या त्या दिशेनं खेळण्यासाठी लेफ्ट हँड बॅटरला या ठिकाणी खेळण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं आहे. यावेळेस इनसाइड आउट. इनफिल्डच्या वरून हा गॅपमधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय एक कव्हरच्या दिशेनं. फिल्डर्स त्या ठिकाणी जातो, चेंडूला उसळतोय फेक देईपर्यंत
या ठिकाणी पूर्ण केल्या त्या 2 धावा. या दुहेरी धाब्याने मात्र सांघिक धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 64. 64 लॉस ऑफ 5 विकेट ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. धावसंख्या आहे ती म्हणजे 64. शपा लावून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली गेली. अक्षरशः यष्टीच्या मधोमध सापडतोय बॅटर. पायचीच्या स्वरूपात या शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. संघ मात्र या ठिकाणी 6 षटकांच्या सांघिक खेळीनंतर थांबला जातोय. तो म्हणजे 64 या धावसंख्येवर आणि 65 धावा या दिल्या जात आहेत विजयासाठी RK वर्तकनगर या संघाला. या ऐकूया मधुर संगीत आणि त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. डीजे जपतोय साऱ्यांना, दादा जपतोय साऱ्यांना, नवल थोरांना, दादा नवल थोरांना, माणुसकीनं जगतोय दादा साऱ्यांचा मान राखूनी, माणुसकीनं जगतोय दादा साऱ्यांचा मान राखूनी. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी, सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. थँक्यू. चला, टार्गेट सेट केलं गेलेलं आहे. आवश्यकता आहे ती म्हणजे 36 बॉल्समध्ये 65 धावांची. 36 बॉल 65 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर आमचे सर्व दाते पुरस्कर्ते ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे, सर्व टी शर्ट जे आहेत ते RK एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय कुमार रणजित किणी यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहेत. सर्व ट्रॉफीज भूषणजी पडवळे, नंदकुमारची भोईर, निलेची म्हात्रे आणि मिथुनजी पाटील यांच्या वतीने पुरस्कृत झालेत. मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकचं सौजन्य मला मिळालेलं आहे सन्माननीय कलीमजी शेख. त्यानंतर शुभमजी म्हात्रे जे युवासेना शाखा अधिकारी आहेत जुचंद्रचे, यांच्या वतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स बायसिकल प्रोव्हाइड झालेले आहे. परमेश्वरजी चव्हाण यांच्या वतीनं रोख रक्कम 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. चेतनजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 11,000 रुपयाचं सहकार्य. तसेच मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स सुदामाजी गावडे आणि समीरजी घरत, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी भूषणजी पडवळे, निलेजी म्हात्रे आणि मिथुनजी पाटील, सर्व दात्यांचं मनपूर्वक आभार. जाऊया आपण दुसऱ्या डावाच्या दिशेनं. आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत प्रमोदजी शेडगे, सुप्रीमो कॉमेंटेटर. या अगोदर आपण आवाज ऐकला रेकॉर्ड मेकर भारतजी राऊत यांचा. आता RK वर्तकनगर संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे आणि पाठलाग करणार आहे 65 धावांचा. खरंच गौरव म्हात्रे यांची कलात्मक फलंदाजी पाहायला मिळाली, खूप महत्त्वाची होती, कारण त्यांना इतरांची साथ मिळाली नाही आणि म्हणूनच ते एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळाले. म्हणूनच क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि क्रिकेट हा सांघिक खेळ असताना सर्व खेळाडूंचं तितकंच समसमान खेळणं महत्त्वाचं आहे. पण एकंदरीत पाहिलं तर सुरुवात तितकीशी अनुरूप नव्हती वर्तकनगर संघाची. विथ द बॉल थोडेसे ते महागडे पडले. पहिल्या 3 षटकामध्ये जवळपास बनवल्या गेल्या होत्या ते म्हणजे 4 षटकामध्ये एकूण होत्या 56 धावा होत्या आणि खूप चांगला कमबॅक 2 षटकांमध्ये पाहायला मिळाला. आणि हे खूप महत्त्वाचं आहे क्रिकेट या खेळामध्ये, परिस्थितीला ओळखणं आणि त्यानुसार तुमच्या खेळामध्ये बदल करणं हे खूप महत्त्वाचं होऊन बसते. चला 2 बॅटर्स लगेच, आपल्याकडे वेळ नाही आहे. RK वर्तकनगर बघा, आपण वेळेचं महत्त्व ओळखा, कारण यानंतर अजून एक सामना 5 षटकांचा होणार आहे आणि तो देखील लख्ख सूर्यप्रकाशात व्हावा हीच आमची इच्छा. त्याचमुळे ती विनंती आम्ही वारंवार करतोय. तर उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक सुवर्ण दिवस म्हणून ओळखला जाणार आहे, ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, त्यानंतर सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे युवासेना प्रमुख, तसेच शिवसेना नेते यांचं आगमन होईल. तसेच सन्माननीय सुनील साहेब शिंदे आमदार पालघर जिल्हा संपर्क प्रमुख यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे. तसेच सन्माननीय जगदीशजी कदम साहेब संपर्क प्रमुख वसई तालुका, सन्माननीय आनंदजी घरत साहेब वसई उपतालुका प्रमुख, सन्माननीय जनार्दन म्हात्रे साहेब उपजिल्हा प्रमुख पालघर, सन्माननीय संतोष चेतपकर ज्येष्ठ शिवसैनिक मुंबई, सन्माननीय नंदकुमार पाटील साहेब माजी सरपंच राजावली उपविभाग प्रमुख, तसेच सन्माननीय केदारनाथ पाटील साहेब ज्येष्ठ पत्रकार, या सर्व दिग्गज व्यक्तिमत्वांचं आगमन उद्या संध्याकाळी या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे. आणि निमित्त आहे शिवसेना युवासेना पुरस्कृत नायिका अपूर्व पुरस्कृत निष्ठावंत चषक 2023 क्रिकेटचा हा रणसंग्राम.
चला जाऊया आपण चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला राहुल कश्यप आणि एका बाजूला जुगेश. या जोडीने मात्र या पर्वामध्ये धुमाकूळ घातलेला आहे या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, आणि त्याचमुळेच या 2 फलंदाजांवर तो विश्वास महेश भालेराव यांनी ठेवलेला आहे. आता पाहूया आई गावदेवी एक्सर या संघाकडून धनेश हा गोलंदाज वापरला जातोय. पॉवर प्ले या ठिकाणी पॉवर कुठल्या संघाची पाहायला मिळते ते पाहूया, कारण आता सुरुवात तर दोन्ही संघांना चांगली करायची आहे. पहिल्या डावामध्ये कोणाकडेच टार्गेट नव्हतं की फलंदाजी करताना किती धावांपर्यंत जायचं आहे किंवा गोलंदाजी करताना किती धावांपर्यंत रोखायचं आहे, पण आता ते टार्गेट उभय संघाकडे आलेलं आहे. फलंदाजी करताना आता 65 धावांचा पल्ला पार करायचा आहे RK वन साईड वर्तकनगर या संघाला, आणि तो पार करण्यासाठी राहुल कश्यप आणि रवी बुंबक हे जुगेश तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह केला बॉलला, त्या ठिकाणी 1 धाव मिळते. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय राहुल, आणि राहुलच्या सोबतीला जुगेश हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर एक नेत्रदीपक चौकार आलेला आहे राहुल कश्यपच्या बॅटमधून. जास्तीत जास्त पश्चिम बंगालला प्रमोदजी राहुल कश्यप असतो, आणि त्यामुळे मात्र पूर्ण भारताचा आढावा त्याने घेतलेला आहे. वेगवेगळ्या खेळपट्टीवर खेळण्याचा, वेगवेगळ्या मैदानावर खेळण्याचा अनुभव राहुल कश्यपने घेतलेला आहे, आणि तोच अनुभव पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला. दर्जेदार चौकार ओव्हर द विकेट. खूप जास्त उसळला आहे, इतका तर बाउन्सर या स्पर्धेतला पहिलाच हाताळला गेलेला आहे गोलंदाज धनेशच्या माध्यमातून, कारण कंट्रोल खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुमची बॉल ग्रिपिंग, बॉलचा फर नवीन असते, आणि अशा वेळेला तुमच्या बोटांची सांगड व्यवस्थित जर जुळली नाही, बॉल हातातून निसटतो, आणि त्यानंतर हा एक्स्ट्रा बाउन्स मिळालेला व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 5 झाले. बॉलिंग मार्कवर धनेश तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कलात्मक पद्धतीने खेळलेला आहे. लॉंग ऑन झोनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत 3. तिघांना मात्र बॉल व्यवस्थित अडवता आला आणि पण मिळतात या 2 धावा टीम RK वन साईड वर्तकनगर या संघाला. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. एक चांगली स्टार्ट मिळते 65 धावांचा पाठलाग करताना, कारण स्टार्ट चांगली मिळाली होती पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर आई गावदेवी एक्सर या संघाला, पण त्यानंतर मात्र ती पडझड सुरूच राहिली, आणि पडझडीनंतर मात्र 64 धावांवर थांबावं लागलं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण केली जाते 1 धाव. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी राहुल कश्यप वापरतोय. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. बॉल फेकले झालेत आतापर्यंत एकूण 3. अजूनही ती घाई गडबड पाहायला मिळत नाहीये RK वर्तकनगर या संघाची, कारण अनुभव, अभ्यास या 2 गोष्टी या संघाकडे आहेत. त्याचमुळे आतापर्यंत थोडं आरामात खेळलं जाते फलंदाजाकडून. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल येतोय, पंचांच्या वतीनं वाईड बॉलचा इशारा. एकादावीचा बोनस मिळतोय. काय म्हणाल्या स्टार्टबद्दल प्रमोदजी शेडगे? या ठिकाणी एक आरामातलं क्रिकेट, शांत क्रिकेट पाहायला मिळते RK वर्तनगर. डेफिनेटली राहुल कश्यप मॅग्निफिसंट प्लेयर. स्टार्ट सुद्धा सुंदर झालेली आहे. यावेळेला ऑन साईडला जुगेशच्या बॅटमधून येताना हा फटका हवेच्या बरोबरीने बोलत चेंडू निघून जाईल. पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल षटकार. थँक्यू. या ठिकाणी उपस्थित आहेत आज अमूल्य वेळ काढून वाली पोलीस या ठिकाणी पाहायला मिळतात. आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्री निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, आणि श्री सुदीप उपाध्याय साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या त्रिमूर्तींना मानाचा मुजरा असेल. पोलीस दलात कार्यरत आहेत, आणि म्हणतात ना मनीषजी, ये पुलिस की वर्दी मुफ्त में नहीं मिलती, इसके लिए तमाम जिंदगी की तमाम खुशियाँ कुर्बान करनी पड़ती है. मानाचा मुजरा असेल या त्रिमूर्तींना. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. मोहनदादा पाटील RK दादा यांच्या वतीने सहर्ष स्वागत. ऑन साईडला खेळला गेलाय, मात्र आपण पाहू शकाल चेंडू निघून जातो. अन्वयला चेंडूने दगा दिला होता, परंतु शेवटच्या क्षणाला कॉन्सन्ट्रेशन आणि आय कॉर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळालं. जुगेशच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा. RK वर्तकनगर हा संघ पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचतोय 17 धावा. द ग्रेट स्टार्ट. खूप चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. जी स्टार्ट खरं तर स्वप्नवत होती, आणि ती स्टार्ट मिळाली विदाउट लॉस.
ड्राईव्ह केलं इनटू दी गॅप, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, फटक्याचा शानदार आविष्कार, मिळतील या धावा 4 चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह खेळला गेला होता. जुगेशच्या बॅटमधून आक्रमकतेचा स्ट्रोक, दोन क्षेत्ररक्षकांना भेटून नेत्रदीपक चौकार. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. जुगेश यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय फॅब्युलस स्ट्रोक आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज आपण जे घरामध्ये गाढ झोप घेतो ती मात्र आपण कर्तव्य दक्ष अर्थातच पोलिसांमुळे आणि आज वाली पोलीसचे या ठिकाणी उपस्थित झालेत. मोहनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. तर मी विनंती करतोय सन्माननीय रणजित कणी दादांना आपण यायचे पुढे आणि सन्माननीय श्रीयुत सुदीप जी उपाध्याय साहेब आमचा या आपला वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेला आहात आणि या ठिकाणी चला मी सन्माननीय पवार साहेब आपण पुढे यायचंय. पवार साहेब आपण पुढे यायचं मी विनंती करतोय. कुमार रणजित कणी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय पवार साहेबांच्या व्यासपीठावर उचित असा स्वागत सन्मान केला जाणार आहे. कारण या स्पर्धेला आपली भेट तितकीच प्रार्थनीय होती, वंदनीय होती, महत्त्वाची होती आणि आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात तर त्याबद्दल आपण तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मी सन्माननीय रणजित कणी दादांना विनंती करतोय की आपण श्री पवार साहेबांचा व्यासपीठावर विशेष असा स्वागत सन्मान करायचा आहे. भगवी शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन आपण श्री पवार साहेब यांचा उचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर सन्माननीय निकम साहेब आपण पुढे यायचं आहे. सर सन्माननीय निकम साहेबांचा मी सन्मान करण्याची विनंती करतोय. निलेशदादा म्हात्रे यांना, निलेशदादा म्हात्रे आपण यायचं आहे पुढे आणि आपण सन्माननीय निकम साहेब यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान करायचा आहे. खूप चांगला उल्लेख तुम्ही प्रमोदजी केला की या ठिकाणी वर्दी ही तुम्हाला अशीच मिळत नाही, खरेदी करून मिळत नाही, तुम्हाला ती कमवावी लागते आणि त्या कमवण्यासाठी तुम्ही आपल्या परिवाराचा त्याग करता, आपल्या आनंदाचा सुखाचा त्याग करता. एक सन्मान अजून बाकी आहे. सन्माननीय सुदीप उपाध्याय साहेब आपण यायचं आहे पुढे आणि मी शुभम म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय सुदीप उपाध्याय साहेबांचा व्यासपीठावर विशेष असा स्वागत सन्मान करायचा आहे. शुभमजी म्हात्रे आपणास विनंती आपण सन्माननीय सुदीप उपाध्याय साहेबांचा विशेष सन्मान विशाल तसेच या स्पर्धेची आठवण भेट देऊन सुदीप उपाध्याय साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्यावेळेला बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि काय जबरदस्त झेल टिपला गेला. शानदार कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. या त्रिमूर्तींचं स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करण्यात येत आहे. हा मान सन्मान आपण पाहतो एखाद्या बाजारात विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि नेहमीच म्हणतात ना ये पुलिस की वर्दी मुफ्त में नहीं मिलती, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियाँ कुर्बान करनी पड़ती है. आणि हेच पोलीस दलातील कार्यरत असलेले या ठिकाणी आपण पाहू शकतात वाली पोलीस यांना मानाचा मुजरा असेल. दरम्यान जुगेश या वेळेला बाद झालाय मनीषजी आणि इथे पहिला धक्का पाहायला मिळतो RK वर्तकनगर या संघाला. एक बिग विकेट. तसेच सन्माननीय किरणदादा म्हात्रे यांचं आगमन जे शहर प्रमुख आहेत नायगाव पूर्वचे त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. चांगला सामना रंगणार आहे यात तिळमात्र शंका नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 1 गडी बाद 22 झालेला आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. षटकं शिल्लक असतील एकूण. यानंतर या षटकात 2 बॉल डिलिव्हर झाले आहेत आणि म्हणजे एकंदरीत पाहिलं तर बॅलेन्स राखलेला आहे वन साईड वर्तकनगर संघाने. आता मात्र जो विकेट फॅक्टर जो होता, जो एक की फॅक्टर राहिलेला आहे कारण जुगेश एक अटॅकिंग बॅटर आहे. नेहमीच अटॅकिंग मूडमध्ये असतो आणि त्याचा मूड कसा होता पहिल्या 3 बॉलवर आपण पाहिला. 12 बनवल्या पण मात्र त्याला त्याची विकेट शाबूत ठेवता आली नाही आहे आणि तो मात्र परतीचा प्रवास करता पाहायला मिळाला आहे. कल्याणी फुललेनचा बॉल होता. फॉलो थ्रू बघा ना, खूप चांगला स्ट्रोक आहे पण क्षेत्ररक्षक टाकाने पोहोचतोय. वाईड ऑफ लॉंग ऑफला कॅच कॅरी केली जाते आणि आल्या पावली परत कल्याणी बॅक टू डगआउट. स्वभाव दिलदार, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस अर्थातच मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली शिवसेना युवा सेना पुरस्कृत द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित निष्ठावंत चषक 2023
अवघे 2 दिवस राहिलेत आणि खऱ्या अर्थाने एक सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळतो. मोहनदादा पाटील यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून येणारी स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षात निष्ठावंत चषक हे टायटल दिलं गेलं आहे 2023च्या माध्यमातून. दरम्यान 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सतीश सिंग इज ऑन अ हॅट्रिक. पहिले हॅट्रिक यंदाच्या वर्षात मान मिळवला. गेल्या मॅचमध्ये आरके श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाविरोधात लखन जाधव प्रिन्स 11 कासरवडवली या संघाचा तेज तरार गोलंदाज रफ्तार का सौदागर अर्थातच लखन जाधवने मात्र विकेट हॅट्रिकचा मान मिळवला. गुड बॉलिंग केली. सतीश सिंग मात्र त्याच पंक्तीमध्ये येऊन टिपला जातोय. हलका त्याने ऑन दी अप स्ट्रोक एक्झिट केला एक्स्ट्रा कव्हरला. मिळते फक्त एकच धाव. एका धावेची होते पण धावसंख्या पोहोचत 23. बघा हॅट्रिक बॉल होता आणि एक ठाऊक होतं फलंदाजाला आणि त्याचमुळे मात्र वेळ काढून घेतली सचिनने आणि एक सिंगल कंप्लीट करताना स्ट्राईक रोटेट केली. राहुल कश्यप खूप वेळापासून आपल्या स्ट्राईकच्या शोधात होता. स्ट्राईक मिळते राहुलला. सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे यावेळेला आपण पाहत आहेत की हवेच्या विरोधात जर खेळलो तर डेफिनेटली आपल्याला खेळाडू कक्षामध्ये जाऊन मात्र खुर्चीवर असणं राहावं लागेल. 23 धावा. स्ट्रोकसाठी जागा बनवणे. क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्हचा अंदाज पाहायला मिळाला आणि बॉल सरळ जातोय वेगानं. स्वीपर कव्हर सीमारेषा पार. कलात्मक फटका राहुल कश्यपच्या बॅटमधून चौकार. जबरदस्त यावेळेला बॅकफुटला गेले. बॅटचं फेस ओपन केलं. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळाला. बॉडी बॅलन्स यावेळेला मात्र संतुलित होतं आणि एक नेत्रदीपक ग्लोरियस शॉट पाहायला मिळाला. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा हा स्ट्रोक पाहतील. यूट्यूबच्या माध्यमातून TCP लाईव्ह जे श्रोते जोडले गेले ते पाहत असतील. फुल टॉस. पुन्हा एकदा इनसाइड आउट. इनफिल्ड क्लिअर केलेला आहे आणि बॉल पोहोचतोय पुन्हा एकदा त्याच दिशेनं. डीप कव्हर सीमारेषा क्लिअर करताना ऑफ द मार्क या ठिकाणी या 4 धावा. खूप चांगला स्ट्रोक आणि जसा मी ऑन साईडला खेळू शकतो मी ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट देखील तितकाच बहारदा खेळू शकतो. त्याची शाश्वती या ठिकाणी राहुल कश्यपने दिली. बॅक टू बॅक 2 चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांमध्ये P1 P2 मध्ये ॲब्सोल्युटली वंडरफुल इनिंग. राहुल कश्यप ज्या नावासाठी ओळखला जातो तो बहारदार खेळ आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला असेल मनीषजी. कारण ज्या पद्धतीने तिथे स्ट्रोक आपण पाहिले तर प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाले. जागा बनवून खेळणं, बॉडी बॅलन्स तुमचं संतुलन यावेळेला राखणं आणि त्यानंतर चेंडू मात्र वेगाने येऊन त्याला मात्र फेस करणं ही खूप ताकद असावी लागते आणि ती नजाकत ताकद राहुल कश्यपची पाहायला मिळाली. ॲब्सोल्युटली वंडरफुल बॅटिंग. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 31 झाली जिंकण्यासाठी. आता 34 धावांची गरज 24 बॉल्समध्ये. म्हणतात ना की खेळ असा दाखवा की उदाहरण म्हणून तुमचं नाव लोकांनी घेतलं पाहिजे आणि ते उदाहरण सेट केलंय या सामन्याच्या माध्यमातून. जणू काही कित्येक सामन्याच्या माध्यमातून राहुल कश्यप. डेफिनेटली ॲब्सोल्युटली ट्रू. म्हणतात ना मनीषजी जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. तर राहुल कश्यपने यावेळेला टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. प्रेक्षकांनी मात्र तशा प्रकारचे स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळाले मनीषजी. अंकित पंडित बॉलिंग ट्रॅकवर खूप चांगला उल्लेख प्रमोदजी या ठिकाणी केला. आपण ज्या भूमिकेसाठी निवडले गेलेलो आहोत आपल्या संघामध्ये म्हणजे पहिल्या क्रमांकावर मला खेळायचं आहे, चांगली स्टार्ट मिळून द्यायची आहे. ती चांगली स्टार्ट राहुल कश्यपच्या वतीनं पाहायला मिळाली. दुसऱ्या डबामध्ये अंडर प्रेशर असताना एक चांगला खेळ राहुलचा पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक सचिन. आउटसाइड एज. व्हॉट अ कॅच. किती कमी वेळामध्ये तो कॅच कंप्लीट केला. आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला भावेश. एक कलात्मक कॅच कंप्लीट केले आणि जो विकेटचा शोध घ्यायचा होता तो विकेटचा शोध घेतला गेलाय. पार्टनरशिप ब्रेक. सचिन बॅक टू डग आउट. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून थोडासा फ्लायटेड चेंडू होता आणि यावेळेला फ्लाईट दिली होती चेंडूला. असं वाटलं की मात्र या ठिकाणी अंकित पंडितने फक्त चेंडू सोडलाय आणि त्याला सुद्धा ठाऊक नव्हतं की मात्र या वेळेला विकेट मला मिळेल. मात्र तो आश्चर्यचकित झाला ज्या वेळेला चेंडू रिलीज झाल्यानंतर. मात्र यावेळेला विकेट मिळाल्यानंतर त्याचं रिॲक्शन पाहिजे तेवढं मात्र यावेळेला इम्प्रेसिव्ह पाहायला मिळालं नाही हे आपण ऑब्झर्व केलं असेल.
कारण धावसंख्या थोडीशी जास्त बनवली गेलेली आहे वर्तकनगर या संघाकडून, म्हणूनच या षटकावर जर दबदबा राहिला आई गावदेवी एक्सर या संघाचा तर तो जल्लोष तिसऱ्या षटकाच्या नंतर पाहायला मिळू शकेल सर्व खेळाडूंमध्ये. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, टप्पा चुकवता सुरेख पाहायला मिळाला होता. अराउंड विकेट. यावेळेस बघा शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर पोहोचले, लेग स्टंपच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. लगेच पंचांचे हात फैलावले गेले, व्हाईट बॉलचा इशारा आला, एका धावेचा बोनस मिळाला. धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स एक्स्ट्रा धावसंख्या या ठिकाणी जरूर पाहायला मिळते प्रतिस्पर्धी संघाला. आत्तापर्यंत जर विचार केला तर फलंदाज आहेत विकी विश्वकर्मा आणि एका साईडला राहुल कश्यप. रन मशीन, सातत्याचं दुसरं नाव काय तर मिस्टर राहुल कश्यप. एक शांत स्वभावाचा खेळाडू, आक्रमकतेचा सितारा. नॉन स्ट्राईक एंडला विकी तयार, ऑन स्ट्राईक. फुललेंचा बॉल होता, स्ट्रेट हिट केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा, मात्र तन मन धन लावतोय हा बॉल आत ढकलण्यासाठी, पण मात्र त्याचा प्रतिकार पडतोय कमी आणि येते 6 धावांची हमी. सीधी बॅट, नो बकवास, क्लासिकल स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. नावात त्यांच्या व्हायलंय दम, असा न झाला हो कोणी. थँक्यू. आपण येऊया या चर्चेकडे. बघा प्रेक्षकांसाठी बक्षीस आहे ऑडियन्स कॅचसाठी. सन्माननीय मोहन पटेल यांच्याकडून 500, सन्माननीय रणजित कणी यांच्याकडून 500, एकूण 1000 रुपये ऑडियन्स कॅच. नक्कीच हा षटकार आला आणि विकी विश्वकर्माने सांगितलं आरके दादा मी आहे ना, काळजी करू नका, षटकार चौकार तुम्हाला पाहायला मिळतील. अंकित पंडित फुल टॉस ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्हचा अंदाज, इन टू द गॅप, बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. 6 नंतर 4, 4 ची वाढ. धावसंख्या पोहोचते 42 वर. ये भगवान चहू बाजूने भगवमय असं वातावरण पाहायला मिळतं. ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा. नामवंत नावलौकिक स्पर्धा म्हणून या स्पर्धेने नाव कमावलं गेलंय. ते मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली निष्ठावंत चषक 2023 क्लासिकल. यावेळेला आपण ड्राईव्ह पाहिला, त्यानंतर ऑन साईडला खेळला गेलाय, फ्लिकचा फटका, क्षेत्ररक्षक त्या झेल खाली, त्याला मात्र बीट करून निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी अभिवादन करण्यासाठी येतोय हा या वेळेला मानाचा षटकार 6. जाहीर झालेले आहे. हवा के साथ साथ घटा के संग संग हा स्ट्रोक खेळला गेला विकी विश्वकर्माने आणि 3 बॉल्समध्ये 16 धावा बनवलेल्या आहे. धावसंख्येचा वेग वाढलाय, 48 वर पोहोचलाय. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 17 धावांची. अंकित पंडित पुन्हा एकदा, यावेळेस मात्र गगनचुंबी गगनभेदी बॉल जातोय काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. असं कुठलंच गाव नाही ज्या ठिकाणी विकी विश्वकर्माचं नाव नाही. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. चला ऑडियन्स यायचंय, ज्या ऑडियन्सने कॅच कंप्लीट केलेला आहे. है ऋषि मुनियों और संतों का. तर ऑडियन्सने यायचंय. सन्माननीय रणजित दादा किणी आणि सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्याकडून 500 एकूण 1000 त्या ऑडियन्सला मिळणार आहेत. पंडित तयार, अराउंड विकेट. क्रॉस बॅटेड, ऑन साइडला स्लॉग हिट करताना बॉलला पाठवून दिलंय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. दर्जेदार, दमदार, अफलातून निष्ठावंत चषक षटकार. थँक्यू. रणजितदादांचं लक्ष आहे आणि या ठिकाणी षटकारांची तिकडी पूर्ण केलेली आहे. तर रणजित दादा यांच्याकडून 1000 आणि मोहन दादांकडून कॅचचे 1000 रुपये आलेले आहेत आणि आमच्याकडे अजून 1000 आलेत. ते कसलेत? हा तेच बोललो, विकेट हॅट्रिकसाठी ते 1000 आहेत. तर दीक्षित आपण यायचंय. षटकार हॅट्रिक, षटकारांचे हॅट्रिक या वेळेला आपण पाहत आहेत. सन्मान्य किरणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत हे 1000 रुपये, म्हणजे 500 रुपये रणजितदादा किणी यांच्याकडून आणि 500 रुपये
मोहनदादा पटेल यांच्याकडून. आणि या ठिकाणी षटकाराची तिकडी देखील पूर्ण केलेली आहे विकी विश्वकर्माने. तर षटकाराच्या तिकडीसाठी कुमार रणजितदादा किणी यांच्याकडून 1,000 रुपये आणि सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपये, एकूण 2,000 मिळणार आहेत विकी विश्वकर्माला. काय म्हणाल या षटकाबद्दल? वैविध्यपूर्ण हे षटक राहिलेलं आहे. षटकं संपतात 3, धावसंख्या झाले 60. डेफिनेटली विकी विश्वकर्मा नावाचं वादळ घुंगावलं गेलं आणि जबरदस्त करारे प्रहार करत मात्र या ठिकाणी 29 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. आणि हे महागडं षटक मात्र यंदाच्या वर्षामध्ये या 3ऱ्या दिवसामध्ये या अगोदर निलेश शेळका पोलीस दलात जे कार्यरत आहेत, मिताली 11 शिरवली संघातून खेळताना साई जो बोरिवली संघ आपल्याला पाहायला मिळाला, त्या संघाबरोबर अफलातून कामगिरी केली होती. त्याचा रेकॉर्ड मोडीत मात्र यावेळेला जाईल अंकित पंडितच्या. मात्र यावेळेला आपण पाहतात पंक्तीमध्ये 1 षटकामध्ये 29 धावा. व्हॉट अ बॅटिंग क्या. आणि हा येतोय बॉल डीप कव्हर झोनमध्ये, कॅच कॅरी केला जातोय. थोड्या वेळासाठी वाटलं होतं की सामना संपलाय की काय, पण त्या ठिकाणी अजून थोडासा तुम्हाला वेळ घ्यावा लागेल, वाट पाहावी लागेल. फलंदाज होतोय बाद. राहुल कश्यप बॅक टू डगआउट. नक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल, परंतु राहुल कश्यपने क्लास फलंदाजी केली आणि त्याची बॅटिंग जर आपण पाहिली तर यावेळेला ॲनालिसिस सुरेख फलंदाजी करत मात्र 16 धावांचं योगदान दिलं. आणि यावेळेला आपण पाहतोय 7 चेंडूमध्ये 16 धावा करत राहुल कश्यप बॅक टू द डगआउट. 228.57चा स्ट्राईक रेट यावेळेला मेंटेन केला गेला. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. अवघ्या आता मात्र या ठिकाणी 5 धावांचं लक्ष राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत आणि मैदानाच्या बाहेर मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकतायत, निलेशजी म्हात्रे यांना आपण पाहत आहेत, सुदामा गावडे यांना आपण पाहत आहेत, रणजितदादा किनी यांना, आरके यांना पाहत आहेत, कीर्तन भुईर यांना आपण पाहत आहेत, प्रणय राऊत यांना पाहत आहेत, गंधर्व पाटील, हेमंतजी वर्तक यांना आपण पाहत आहेत, दीपेश दिंडेकर, रंगनाथ यांना आपण पाहू शकतायत. ही संपूर्ण टीम मात्र द ग्रेट मराठा परिवाराची आहे. यावेळेला बॅटचं एज घे, चेंडू मात्र निघून जाईल. नशिबाचा चौकार मिळेल निलेश म्हात्रे यांच्या स्वागतासाठी, सिक्सर किंगच्या स्वागतासाठी चौकार 4. झालेला आहे. चला यायचे प्रिन्स 11 कासार उडवली. आपण लगेचच हा सामना संपल्या टॉस क्लिअर करणार आहोत. अयूब प्रसाद तांडेल आपण लगेच यायचं आहे टॉससाठी. शेवटची 1 धाव पूर्ण करायची आहे. RK वन साईड वर्तकनगर या संघाला. पुढचा बॉल. यावेळेस फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे, कुठली चूक होणार नाही आणि फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहायला मिळेल. बसतोय हा 5वा धक्का RK वन साईड वर्तकनगर संघाला. बॅटर बॅक टू डगआउट रवी बुंबाक. खूप चांगली या ठिकाणी क्रिकेटची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळते. TCP लाईव्हचं एक चांगलं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण, वेगवेगळ्या अँगलने सर्व काही तुम्हाला योग्य त्या पद्धतीने दाखवलं जाते. चांगली स्कोरिंग या ठिकाणी विशालदादांच्या वतीने पाहायला मिळाली आणि एक चांगलं संतुलित क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळता येते. का तर 6 षटकांचं दोन्ही एंडनं खेळवलं जाणारं क्रिकेट आपण बघतोय आणि त्याचमुळे या क्रिकेटच्या खेळाला विशेष दर्जा या निष्ठावंत चषक 2023मध्ये आपण देताना पाहायला मिळालेला आहे. दीप या गोलंदाजाने इम्प्रेस केलेला आहे. या षटकात 2 विकेट्स मिळवल्या, 1 चौकार खर्च केला. नवीन फलंदाज अलंकार स्ट्राईक एंडला असणार आहे. हलक्या त्याने बॉलला ग्लाईड केलं, बॉलचा बाउन्स ओळखताना पाठवलाय बॉलला बॅकवर्ड पॉईंटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय, पण 1 धाव पूर्ण केली जाईल आणि ही विजयाची 1 धाव ठरलेली आहे. सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच RK वर्तकनगर या संघाने. विजय संघाचं अभिनंदन. हार्ड लक टीम. आई गावदेवी एकसर आपण या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. दोन्ही संघाने एकमेकांना हँडशेक करूनच मैदान रिकामी करायचं आहे. सांत्वन आणि कौतुक या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. त्याचमुळे हँडशेक करूनच मैदान रिकामी करायचं. एका रांगेत जा आणि एका रांगेत मैदानाच्या बाहेर या आणि लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत आणि लगेचच टॉसची प्रक्रिया देखील पूर्ण करणार आहोत.